पुण्याच्या व्हेरी फेमस भीमतळी जत्रेबद्दल तर तुम्ही सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल. सो मी आणि स्नोईने डिसाईड केलं होतं की आज दुपारून आम्ही तिथे जाणार म्हणून. सो सकाळी उठून सगळ्यात पहिले तर आज स्नोईला शाळेत पाठवलं. तिचा स्कूलचा शेवटचा दिवस होता कारण की ख्रिसमस हॉलिडे लागणार आहेत. आणि त्यानंतर मी झाली रेडी आणि आज होता हेअर वॉश डे म्हणून छानपैकी केस धुवून घेतले आणि मी माझं स्किन केअर सुद्धा करून घेतलं. आणि हो, रिसेंटली मी काही बुक्स विकत घेतल्या, त्यातनं दिस इज द वन दॅट आय एम करंटली रीडिंग. देवपूजा झाली आणि थोडा टाइम होता तर त्या पिरियड मध्ये मी माझं एडिटिंग वगैरे संपवते. ब्रेकफास्ट बनवला आणि त्यानंतर घरातली भरपूरशी कामं सुद्धा आवरली. तोपर्यंत केस सुद्धा हलके ड्राय झाले होते आणि माझे केस आर व्हेरी व्हेरी फ्रिझी. सो टू मॅनेज दॅट मी यूज करते मेक मी बोल्डचं हॉट एअर ब्रश. याच्याने तुम्ही ब्लो ड्राय, स्ट्रेटनिंग सगळं काही करू शकतात. याच्यामध्ये 3 टेम्परेचर आहेत आणि 2 स्पीड सेटिंग सुद्धा. इट इज सुटेबल फॉर ऑल हेअर टाइप्स आणि हे खूप कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल सुद्धा आहे. यू कॅन ऍक्च्युअली सी द डिफरन्स की हॉट एअर ब्रश वापरण्याच्या आधी माझे केस कसे होते आणि त्यानंतर कसे झालेत. सो इट्स अ बिग थम्स अप फ्रॉम माय एंड. लिंक इज इन माय बायो इफ यू वॉन्ट टू परचेस दिस प्रोडक्ट. आणि मग झाली स्नोईला शाळेतनं आणण्याची वेळ. तोपर्यंत ताईंनी स्नोईसाठी छानसं चिकन सुक्का बनवून ठेवलं होतं जे तिला खूप आवडतं. आणि मग स्नोई थोड्या वेळ झोपली आणि त्यानंतर आम्ही दोघीही निघालो अलॉंग विथ माय फ्रेंड निकिता टू विजिट भीमतळी जत्रा. मी अराउंड 4 o'clock तिथे पोहोचली अँड इट वॉज अ वीक डे. तरी पण तिथे भरपूर गर्दी होती. आतमध्ये गेल्या गेल्या साड्यांचे भरपूर शॉप्स होते बट दे वर रिअली रिअली व्हेरी कॉस्टली म्हणून मी काहीच नाही घेतलं. आणि मग पुढे गेल्यावर मला फक्त एक गोष्ट आवडली जे होतं हे पोळपाट लाटणं. आणि तिथे भरपूरशे दुकानं होते ऑल अबाउट लोणचं, पापड अँड मसाले, ज्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नव्हता म्हणून विथिन 1 hour आम्ही तिथनं बाहेर पडालो. आणि डिनर मध्ये आम्ही खाल्ला एक छानसा पिझ्झा अँड दिस इज हाऊ आवर डे एंडेड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.